आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये शिवसेना आमदारांना डावललं। सदस्यपदी भाजप अजित पवारांच्या आमदारांची वर्णी। सरकारनं काढलेल्या जीआरचा अभ्यास करून भाष्य करेन, शिवतारे यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या दादर माहीम प्रभादेवी परिसरामध्ये एकनाथ शिंदेंचा पाहणी दौरा। मी सामनाच्या अंगणामध्ये आलो पण सामना करायला आलो नाही, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत शिंदेंचं वक्तव्य। मी सामना करायला नाही आलो, मी लोकांच्या समस्या सोडवायला आलेलो आहे। इथे मी सामना करायला नाही आलो, मी लोकांच्या समस्या सोडवायला आलेलो आहे। उद्धव ठाकरेंनी जय भवानी जय शिवाजी घोषणा सोडून सोनिया गांधी जिंदाबाद बोलायला सुरुवात केल्यानं अधोगती। आमदार दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर अंबादास दानवेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर। त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद करायला सुरुवात केली, म्हणून त्यांची अधोगती झाली हे त्यांनी समजून घेतलं। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता। अपहरण प्रकरणी 4 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। मात्र अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी फरार। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देण्याचा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा इशारा। मुलाच्या मृत्यूला 1.5 महिना उलटून देखील पोलिसांवर गुन्हे दाखल नाही, याला मुख्यमंत्री जबाबदार, सोमनाथच्या आईचा आक्रोश। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार। 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाचा मोठा निर्णय। विद्यार्थ्यांकडून कॉप्या आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यताच रद्द होणार। सरसकट केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय मागे। घर पाडू नका, आम्हाला मुलं नाहीत, आम्ही कुठे जायचं। जळगावात एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर पालिकेचा हातोडा। पर्यायी व्यवस्था करण्याची वृद्ध दाम्पत्याची विनवणी। गणेशनगर भागातील अतिक्रमणावर कारवाई।